श्री स्वामी समर्थ निशाराज वॉइस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर बलिप्रतिपदा ह्याविषयी मी 2 कथा सांगणार आहे। तर पहिली म्हणजे फार पूर्वी एक राजा होऊन गेला, अतिशय पराक्रमी, दानशूर आणि प्रजाहितदक्ष अशी त्याची ख्याती होती। त्याचे नाव बळीराजा हा भक्त प्रल्हादाचा नातू होय। इंद्रपद मिळवण्यासाठी त्याने अनेक यज्ञ केले। इंद्रपद हरण झाले तर काय करणार अशी सर्वांना भीती वाटू लागली। श्री विष्णूने यावर युक्ती केली। त्याने बटू वामनाचा अवतार धारण केला व तो बळीराजाच्या दरबारात गेला। वामनाने बळीराजाकडे फक्त 3 पावलापुरतेच जमिनीचे दान मागितले। उदार मनाच्या बळीराजाने ते दान ताबडतोब दिले, परंतु वामनाच्या 2 पावलातच सारे जग व्यापून गेले। 3रे पाऊल पुढे कुठे ठेवणार? शेवटी राजा बळीने आपले मस्तक पुढे केले आणि वामनाने बलीच्या डोक्यावर पाय ठेवला। भगवान विष्णूंनी त्याला पाताळाचे राज्य दिले। देवदिकांची काळजी दूर झाली, इंद्रपद सुरक्षित राहिले। श्री विष्णू बळीराजाच्या औदार्यावर संतुष्ट झाले। बळीराजाची सेवा करण्यासाठी भगवान विष्णू त्यांचे द्वारपाल झाले। तो दिवस बलिप्रतिपदा। या दिवशी बली व त्यांची पत्नी विंध्यावली यांचे चित्र काढून त्यांची पूजा करतात। काही ठिकाणी बळीची पिठाची मूर्ती काढून तिची पूजा करतात। दुसरी कथा अशी की या दिवशी गोवर्धन पर्वताची पूजा करतात। एकदा शरद ऋतूत गोकुळातील लोकांनी इंद्राचा उत्सव सुरू केला। त्यावेळी श्रीकृष्णाने त्यांना सांगितले, गोवर्धन पर्वतामुळे आपले उपजीविका होती, तेव्हा तुम्ही इंद्राऐवजी गोवर्धनाची पूजा करा। त्यांनी तसे करताच इंद्राला राग आला। त्याने गोकुळावर मुसळधार पाऊस पडायला सुरुवात केली। 2 दिवस झाले तरी पाऊस काही थांबत नव्हता। सारे घाबरले। कृष्णाला सगळे शरण गेले, सर्वांचे रक्षण करण्याची विनंती केली व ती श्रीकृष्णाने मान्य केली व इंद्राचा गर्व हरण करण्यासाठी श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत एका करंगळीवर उचलला आणि त्याखाली सर्व गोकुळवासी लोकांचे रक्षण केले। म्हणून लोक गोवर्धन पर्वताची पूजा करतात। या दिवसाचे स्मरण म्हणून दिवाळीच्या अन्नपदार्थाचा अन्नकूट पर्वत करून त्यावर श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून त्याची पूजा करतात। गोठ्यातील गाई बैलांना सजवून त्यांची सुद्धा या दिवशी पूजा करून मिरवणूक काढतात। ग्रामीण भागात या दिवशी गुराखी, दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या अशी गाणी म्हणत त्यांना ओवाळतात। या दिवसाचे आणखीन एक वैशिष्ट्य सांगितले जाते, ते म्हणजे एके दिवशी शंकर पार्वती धूर्त खेळत असताना पार्वतीने याच दिवशी भगवान शंकराला धूर्तात हरविले होते। त्यामुळे या प्रतिपदेला धूर्तप्रतिपदा असेही म्हणतात। आणि सत्यवान सावित्रीची कथा सर्वांना माहीतच आहे। या दिवशी महासती पतिव्रत धर्माचे स्मरण म्हणून पत्नीने पतीस अभ्यंग स्नान घालावे व औक्षण करावे। सकाळी पतीचे पूजन करून त्यांचे चरणतीर्थ घ्यावे आणि गोडाचे जेवण बनवून घालावे।